आता येऊयात चौथ्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये। मीरा भाईंदरच्या खड्ड्यांवरून तर भाजप आणि शिवसेनामध्ये जुंपलेली आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्य सरकार तसंच सार्वजनिक बांधकाम विभागावरती टीका केली आहे। 11 ऑगस्टला रस्ता रोको आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। फाउंटन हॉटेल ते गायमुख हा रस्ता राज्य शासनाच्या अखत्यारीतील स्टेट हायवे आणि त्याची जबाबदारी शासनानंच घ्यावी। महापालिकेच्या मर्यादित निधीतून या रस्त्यावरती कोट्यवधी रुपये खर्च करणं योग्य नसल्याचं मेहता यांचं म्हणणं आहे। दरम्यान शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाची अंतरिम मंजुरी मिळत नसल्याचा दावाही मेहतांनी केलेला आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळेच आता फाउंटन गायमुख रस्त्याचा प्रश्न केवळ खड्ड्यांचा न राहता युतीतील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकाची इन्कम एवढी नाही, कारण या ठिकाणी कॉर्पोरेट नाही, इंडस्ट्रीज नाही, काही नाही। फक्त जे लोक घर टॅक्स भरतात त्या माध्यमातून विकास होतो। हा रस्ता गेल्या साल पासून स्टेट गव्हर्नमेंट त्याला रिपेरी करायचं आणि नवीन बनवायचं। मधल्या काळात बॉडी नसताना इकडचा आमदारांचा हट्टामुळे तो रस्ता महापालिकेला ताब्यात देण्यात आला। आता त्या रस्त्याला दरवर्षी 8-10 कोटी रुपये खर्च आहे, म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला की तो रस्ता महापालिका सांभाळू शकत नाही, तो स्टेट हायवे मीरा भाईंदरचा रस्ता नाहीये, म्हणून तो रस्ता महापालिका परत दिला शासनाला की आपण त्याला मेंटेन करा। आमची कॅपॅसिटी नाही आणि तुम्हाला मेंटेन करायचं असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागेल महापालिकेला, तरच तो मेंटेन करता येईल। बातमी मीरा भाईंदरमधीलच एका दुसऱ्या मुद्द्याची। मीरा भाईंदरच्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामावरून नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील संघर्ष आता मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्र पाठवलंय आणि 7-11 हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक आमदार नरेंद्र मेहता यांच्यामुळे सूर्या प्रकल्पाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडल्याचा आरोप त्यांनी केला। एखादा कंपनी थांबत असेल तर तुम्ही तर त्या प्रोजेक्ट 10 वर्षात तुम्ही काय करत होते? तुमची एवढी क्षमता सुद्धा नाही का? तर एकंदरीतच आपण पाहतोय की सरनाईक यांनी जे काही आरोप केले आहेत त्यावरून आता भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मेहता यांनी स्पष्ट केलं आहे की आरसीसी पुलाचं काम सुरू असून त्याचे अर्ध काम आता आधीच पूर्ण झालेलं आहे। मेहता म्हणाले त्या पुलाचं काम सुरू आहे। प्रताप सरनाईक स्वतः कधी जमिनीवरती काम करत नाहीत, त्यांना फक्त आरोप करण्याची सवय। सरनाईकांनी आता यावरती काय उत्तर सरनाईक देत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। समजा एखादा कंपनी थांबत असेल तर तुम्ही तर त्या प्रोजेक्ट 10 वर्षात तुम्ही काय करत होते? तुमची एवढी क्षमता सुद्धा नाही का काम चालू करायची? हे तर नरेंद्र मेहता आहे। समजा तिसऱ्या माणसाने थांबवलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? मी कुठे आमदार होतो किंवा माझी कुठे सरकार होती? तुम्ही काँग्रेसबरोबर गेले होते, मग का नाही केलं काम? तुमच्याशी काही कामं होत नाही, ती चिंता करू नका। नरेंद्र मेहता आणि भाजप सक्षम आहे। सूर्या प्रकल्पाचं प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तीची कालही गरज नव्हती, आजही गरज नाही आहे। आणि दुर्भाग्य असं आहे, ज्या ब्रिजचं अर्ध काम झालं तुम्ही ते पत्र देतात 27 आहे त्या ठिकाणी काम बंद आहे, काम होत नाही। काय लोकांनी विचार करावा, अशा व्यक्तींचं काय करायला पाहिजे? यांना काही काम करायची सवय नाही, खाली पत्र। आणि तिसरी गोष्ट, मंत्री आहेत,